तुम्हाला तुमच्या स्किनला हायड्रेशन देणं प्लस तुम्हाला म्हणजे जर तुमच्या स्किनला व्रिंकल्स आहेत तर तुम्हाला प्रॉपर स्किनला हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा जो आपण व्हिडिओ बघणार आहोत दॅट इज रिगार्डिंग लाईक व्रिंकल्स. की व्रिंकल्स कशामुळे येतात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. व्रिंकल स्किन कशी असते तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं मी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की व्रिंकलसाठी होम केअर काय करायला पाहिजे. आता बेसिकली कसं आहे की व्रिंकल इज बिकॉज ऑफ ड्राय स्किन, व्रिंकल इज बिकॉज ऑफ डिहायड्रेशन. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनला हायड्रेशन देणं प्लस तुम्हाला स्किनला मॉइश्चरायझिंग कंटेंट देणं हे तुमच्या स्किनलासाठी खूप इम्पॉर्टंट. ज्यांच्या स्किनला व्रिंकल्स आहे त्यांच्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता स्किन दोन प्रकारे ड्राय होते. एक तर म्हणजे ऑइल ड्राय होते आणि एक तर वॉटर ड्राय होते. वॉटर ड्राय झाली की स्किन डिहायड्रेट होते आणि ऑइल ड्राय झाली की स्किन एक्सेसिव्ह ड्राय होते. त्यामुळे तुम्हाला ज्यांच्या स्किनला व्रिंकल्स आहेत त्यांना ह्या दोन्हीही गोष्टी देणं स्किनला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या स्किनला मॉइश्चराईज करणं, क्रीम लावणं ही पण गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या स्किनला हायड्रेशन देणं ही पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही जे काही सिरम्स वापरा, आता हॅलोरिनिक ॲसिडचं सिरम येतं, लोटसचं हॅलोरिनिक ॲसिड सिरम आहे, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. लोटसचं मॉइश्चरायझिंग क्रीम येतं, तर मी डे क्रीम म्हणतो आपण त्याला, किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं. आता ताच्याचं पण मॉइश्चरायझिंग क्रीम चांगलं आहे, दॅट इज अ जॅपनीज प्रोडक्ट. किंवा तुम्ही अगदी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझिंग क्रीम लावा, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड थिंग. किंवा तुम्ही निव्हियाचं मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. तर निव्हियाचं मॉइश्चरायझिंग क्रीमसुद्धा खूपच म्हणजे खूप क्रीमी आहे, त्याच्याने तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो. त्यामुळे तुमच्या स्किनला प्रॉपरली 2 टाईम सकाळी आणि रात्री तुम्हाला क्रीम लावणं पण तेवढंच गरजेचं आहे. अपलिफ्ट करून क्रीम लावायचं, म्हणजे वरच्या साईडला क्रीम लावायला सुरुवात करायची, कारण रिंकल्सनी स्किन सॅग होती. त्यामुळे तुम्हाला वरच्या साईडला क्रीम लावायचे. तुम्ही आता रिच्युअल्स आपण कशी करतो, पहिले फेसवॉश झाल्यानंतर मग सिरम झाल्यानंतर मग मॉइश्चरायझर, आणि मॉइश्चरायझर झाल्यानंतर मग तुम्हाला सनस्क्रीन लावायचे. आता मॉइश्चरायझर ह्याच्याऐवजी मी सांगेन ह्या ठिकाणी तुम्ही क्रीम लावा. मॉइश्चरायझिंग लोशन नका वापरू, मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा. कारण ज्यांना रिंकल्स आहेत त्याच्यासाठी तुमच्या स्किनला इंटेन्स मॉइश्चरायझिंगची गरज आहे, म्हणजे इंटेन्स ऑइलची गरज आहे. त्यामुळे क्रीम चांगले वापरा की जे खूप थिक आहेत क्रीम, त्यांनी तुमच्या स्किनला हायड्रेशन खूप चांगलं मिळेल. त्यामुळे ते तुम्हाला वापरायचे. प्लस तुमच्या स्किनला समजा अगेन ॲलोवेरा जेल लावलं तरीसुद्धा चालेल दिवसातून एकदा. अगेन रात्री झोपताना परत सेम रिच्युअल की तुम्हाला सिरम लावायचे, सिरम लावल्यानंतर तुम्हाला क्रीम लावायचे. म्हणजे सिरम आतमध्ये इंटॅक्ट राहील आणि तुमच्या स्किनला नाईट क्रीम मिळाल्यामुळे स्किनला खूप चांगल्या प्रकारे मॉइश्चर आणि हायड्रेशन मिळत राहील. त्यामुळे जर तुमच्या स्किनला व्रिंकल्स आहेत तर तुम्हाला प्रॉपर स्किनला मॉइश्चर आणि हायड्रेशन देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रॉपर इंटेन्स जे प्रोडक्ट्स आहेत जे तुमच्या स्किनला इंटेन्स मॉइश्चरायझिंग देतील, म्हणजे इंटेन्स क्रीमी करतील, तर तेच प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या स्किनला वापरायचं आहे. असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. प्लस इन्स्टा आय डी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला इथले छोटे छोटे व्हिडिओज मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.